रामकृष्ण हरी माऊली. वारीच्या वाटेवर जाताना काही दुर्घटनाही घडत असतात. काही या ठिकाणी कधी काही लोक पांडुरंगालाही दोष देत असतात. परंतु खऱ्या अर्थाने आयुष्यभर निवृत्तीनाथ दादांची सेवा केलेली वैराग्यमूर्ती रामनाथ महाराज शिलापूरकर याच पायीवारीमध्ये चालताना त्यांचं 2 वर्षापूर्वी देहावसन झालं. त्यांच्याच मुलगी आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगाल? वडिलांना या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांनी त्यांच्याकडे बोलवलं, कधी असं वाटलं तुम्हाला त्यांना दोष द्यावा म्हणून? नाही, ही ते नाथांची कृपा आहे, निवृत्तीनाथांची, का माझ्या वडिलांना त्या दिवशी म्हणजे त्यांचं समाधी सोहळ्याच्या दिवशी त्यांना देवासन झालं. त्याचा आम्हाला आनंदच आहे. वडील म्हणजे थोडं दुःख आहे, आपले वडील गेले त्याचं दुःख आहेच थोडं, पण त्या दिवशी गेले त्याचं समाधान पण आहे. मग एकाच वर्षामध्ये वडीलही गेले, तुमचा भाऊ त्या ठिकाणी अयोध्येला जाताच भाऊ पण गेला. मग असं वाटलं नाही का एकाच वेळेस पांडुरंगाने खूप मोठं दुःख दिलं? वाटलं ना, तेवढा पुरतं वाटलं. पण एक वेळेस असं वाटतं का माझे वडील नगरमध्ये नव्हते, नाथांच्या सोहळ्याच्या दिवशी गेले. खूप समाधान वाटतं का त्यांनी त्या दिवशी तो दिवस निवडला, याचं समाधान आहे. आणि भाऊ गेला प्रयागला, तर तो देवभूमीतच गेला, त्याचं पण समाधान आहे. पण तो सुद्धा मोक्षाला प्राप्त होईल असं मला वाटतं. आज जर तुमच्यासोबत वडील असते सोबत, वडिलांशी काय बोलला असतात, काय संवाद साधला असता? माझे वडील असते तर त्यांना खूप समाधान असतं. मी वाशिन असल्यामुळे त्यांच्याबरोबर मला येता नाही आलं. आता 2 वर्षापासून मी यायला लागले दिंडीत. पण ती खंत आहे. पण माझ्या वडिलांबरोबर आले असते तर मला आणखीनच, त्यांना पण आनंद झाला असता आणि मला पण आनंद झाला असता. वडिलांना काय सांगाल? अण्णा, तुम्ही जिथे असाल तिथं खूप पांडुरंगाच्या प्रार्थना करते का तुम्ही मोक्षप्राप्तीसाठी तो दिवस निवडला, तो खूप आमचा आनंदीदायी आहे. आणि ही परंपरा पुढे चालवण्यासाठी माझी भाऊजाई सुनीता आणि भाचा अभिषेक यांनी ती परंपरा चालू केली, याचं पण समाधान आहे. ते कायम चालवतील याचं समाधान आहे. नक्कीच एका वर्षामध्येच या ठिकाणी रामनाथ महाराज शिलापूरकर आणि त्यांचे मोठे चिरंजीव या दोघांचंही देहावसन झालं. परंतु या कालावधीतही त्यांच्या सुनबाई आणि नातू यांनी ही जी वारी, निवृत्तीनाथांची वारी अखंड तशीच सुरू ठेवली. यानंतर त्यांच्या या त्यांची मुलगी देखील या ठिकाणी सतत या वारीमध्ये सहभागी झाली. वडील असताना येता आलं नाही याची खंत आहेच, परंतु वडील गेल्यानंतर हा परंपरा, ही वारसा हा असाच त्यांनी या ठिकाणी जपून ठेवलेला आहे.